नमस्कार मित्रांनो, आज दुपारी मला एक कॉल आला की आमच्या इथे घोरपडचं पिल्लू आहे. तर तिथे गेल्यानंतर मी सगळीकडे बघितलं कुठे घोरपडचं पिल्लू दिसतंय का. त्यानंतर तिथे भरपूर साऱ्या कुंड्या होत्या, झाडं लावलेली होती. त्या कुंड्या मी एक एक करून बाजूला घेतल्या. नंतर पाहिलं त्यावेळेस तिथे एक होल होता आणि त्या होलामध्ये ते घोरपडीचं पिल्लू जाऊन बसलं होतं. ते तिथल्या लोकांनी पण सांगितलं ते तिथंच घर करून बसलेलं आहे, तिथून बाहेर येतं आणि परत तिथेच जाऊन बसतं. तर घोरपड हा असा एक प्राणी आहे जिथे तो बसतो तिथे तो जास्त कालावधीसाठी एकाच जाग्यावरती बसून राहतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, जेव्हा आपल्या घराच्या भिंतीमध्ये होल वगैरे असतात तिथे घोरपड बसल्यानंतर ती 10-12 दिवस म्हटलं तरी तिथे बसून राहते, असं अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं. तर तिथे मी थोडं पाणी सोडलं, म्हटलं पाणी सोडल्यानंतर जर ते पाणी साचलं तर तिला ऑक्सिजन घेतानाही आला तर ती तिथून पटकन बाहेर येईल आणि जशी बाहेर येईल तशीच मी तिला रेस्क्यू करेन. परंतु वाट पाहून तिथून मग मी दुसऱ्या कॉलवर निघून गेले. ती घोरपड काय मला तिथे भेटली नाही. मग दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर मी तिथे भरपूर सारं सामान आम्ही चेक केल्यानंतर तिथे भरपूर सारे उंदरं मेलेले भेटले, छोटे मोठे सापाचे कणे भेटले. त्याच्यानंतर जो मोठा साप होता तो रॅट साप होता, म्हणजे धामण जातीचा एक बिनविषारी साप होता, ज्याला उंदरं खायला खूप आवडतात. आणि ह्या घरामध्ये खूप सारा न लागणारा पसारा त्यांनी ठेवला होता, म्हणून ते उंदीर खायला ती धामण तिथे गेली होती. तिला रेस्क्यू केल्यानंतर घरी आले. मी आवरतच होते, जस्ट मला माझ्या फोटोशूटला बाहेर जायचं होतं. तेवढ्यात मला कॉल पडला की आमच्या इथे घोरपड आहे. हा तिसरा कॉल होता माझा. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तिथे पण चेक केलं, बघितलं आधी नक्की इथं घोरपडच आहे का, साप वगैरे आहे. परंतु त्यांनी जी माहिती दिली होती की घोरपड आहे, तर तिथं मला घोरपडीचं शेपूट दिसून आलं. त्याच्यानंतर मी हातात हँड ग्लोव्ज घातला आणि तिला काढण्याचा तिथून प्रयत्न केला. तुम्ही बघू शकता हँड ग्लोव्ज का घातला, की घोरपडीचे दातसुद्धा खूप मोठे असतात. घोरपड ही बिनविषारी प्राणी असतो, परंतु चावतो खूप डेंजर. त्याच्यामुळे मी हँड ग्लोव्जचा वापर केला या ठिकाणी. आणि तिचे नखंसुद्धा खूप डेंजर असतात, बोराटीच्या काठीसारखे उलटे नख असतात आणि ते आपली त्वचा फाडायचं काम करतात जेव्हा ते आपल्या हातात असते तेव्हा. तर आता ह्या बिनविषारी घोरपड जातीच्या प्राण्याला मी या ठिकाणी रेस्क्यू केलं, बरणीला होल वगैरे पाडले आणि तिथून मग माझं फोटोशूटला जायचं होतं. तर मग ऊन पण थोडं कमी झालं, माझं सगळं शूट कॅन्सल झालं. मग मी घरी आले. नंतर घरामध्ये दिवसभरात पकडलेले जे काही साप होते छोटे मोठे ते सगळे गोळा केले आणि त्यांना सोडायलाच गेले. शूट वगैरे माझं राहून गेलं. तिथून सगळ्यात धामण जातीचा एक साप होता, एक कोबरा होता आणि हे घोरपड एक पकडलेली होती. तर यांना सगळ्यांना घेतलं आणि तिथे निसर्गाच्या सानिध्यात सोडायला गेलो. तेव्हा त्या घोरपडीला तिथे सोडल्यानंतर तिचं स्पीड पाहून तर मी थक्क झाले की एवढ्या स्पीडने सुद्धा ही पळू शकते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती फास्ट ती पळत गेली. नंतर